नमस्कार. उच्च माध्यमिकच्या अभ्यासक्रमामध्ये गणित या विषयात कॅल्क्युलस हा एक भाग खूप महत्त्वाचा आहे. त्यात रिलेशन फंक्शन, लिमिट, कंटिन्युटी हा पण भाग महत्त्वाचा आहे. दिस पार्ट प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन कॅल्क्युलस. मग याची थोडीशी तोंड ओळख होणं आवश्यक आहे. ती तोंड ओळख होण्यासाठी आपण हा भाग वेगळ्या पद्धतीनं कीर्तनात त्याची इंट्रोडक्शन करायचा प्रयत्न केला आहे. कशी वाटते बघा, ज्यामुळे या प्रकरणाची थोडीशी तोंड ओळख होईल कीर्तन या माध्यमातून. मग आता ऐकूया लिमिट आणि कंटिन्युटी याच्यावरचं कीर्तन. बोला गणित की जय, श्रीनिवास रामानुजन की जय, आर्यभट्ट की जय. लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? संकल्पना स्पष्ट होता, संकल्पना स्पष्ट होता, सोपे सारे आहे. लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? गणित म्हणजे परफेक्ट सायन्स, अलग व्यवहार. गणित म्हणजे परफेक्ट सायन्स, अलग व्यवहार. व्यवहारी सर्व ठिकाणी लिमिट हा प्रकार. लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? संकल्पना स्पष्ट होता, संकल्पना स्पष्ट होता, सोपे सारे आहे. लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? कंटिन्युटी म्हणजे सलगता, नीट ध्यानी घ्यावे. कंटिन्युटी म्हणजे सलगता, नीट ध्यानी घ्यावे. गणितात वापर याचा कुठे कसा आहे? लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? संकल्पना स्पष्ट होता, संकल्पना स्पष्ट होता, सोपे सारे आहे. लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? संकल्पना समजून घेऊन अभ्यासावे नीट, संकल्पना समजून घेऊन अभ्यासावे नीट. समजतात आनंद मिळे, समाधान आहे. लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? संकल्पना स्पष्ट होता, संकल्पना स्पष्ट होता, सोपे सारे आहे. लिमिट आणि कंटिन्युटी अर्थ काय आहे? बोला गणित की जय, श्रीनिवास रामानुजन की जय, आर्यभट्ट की जय. मॅथमॅटिक्स इज द परफेक्ट सायन्स. म्हणजे काय? 5 अधिक 2 म्हणजे नक्की 7 आहेत. 4 गुणिले 3 म्हणजे नक्की 12 आहेत. घनमुळात 27 बरोबर 3 आहे. पण व्यवहारात मात्र असं नसतं. आता बघा, पेट्रोलची किंमत 105 रुपये 82 पैसे असं ज्यावेळी आपण म्हणतो ना, त्यावेळी याचा अर्थ साधारणपणे 105 किंवा 106 110 असाच अंदाजेच धरतो. डिझेल 96 रुपये 19 पैसे म्हणजे काय, जवळजवळ एकंदर किती झालं, 100 रुपयेच झालं साधारणपणे असं आपण ठरतो. डिझेल 100, हे पेट्रोल 110 असा आपण हिशोब करत असतो. आलं लक्षात? मुलीचं लग्न ठरलं, किती खर्च आला? 10 लाख. म्हणजे अगदी बरोबर 10 लाख नसतो, साधारण 10 लाख असं आपण म्हणतो.
कार्य होई लेकीचे, कार्य होई लेकीचे, खर्च कितीही हौसेने केला. 10 लाख सांगती जरी त्याच्या जवळची असतो तो झाला. 10 लाख जरी नसला समजती त्या 10 लाख सारे. जवळ जवळ किती आहे त्यास समजती अचूक इथे सारे. परंतु हे फक्त व्यवहारात आहे असं नाही, भूमितीमध्ये आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी भूमितीत आपण हे वापरतो, तसं भौतिकशास्त्रामध्ये पण आहे. जसं भूमितीत आहे तसं ते भौतिकशास्त्रामध्ये सुद्धा आहे. आता ही आकृती पहा. ना लुक ॲट धिस फिगर. ही आकृती एका वर्तुळाची आहे आणि त्या वर्तुळामध्ये एक त्रिकोण आहे आणि ते चौकोन आहे. इन दिस सर्कल देर इज अ ट्रायंगल अँड क्वाड्रिलॅटरल. पण आपल्याला एक नक्की माहिती आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ हे वर्तुळापेक्षा कमी आहे, चौकोनाचं क्षेत्रफळ हे सुद्धा वर्तुळापेक्षा कमी आहे. बट वी नो दॅट एरिया ऑफ ट्रायंगल इज लेस दॅन एरिया ऑफ सर्कल, एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल इज ऑल्सो लेस दॅन एरिया ऑफ सर्कल. लुक ॲट धिस फिगर. आता इथे काय बघा, हा सुषम षटकोन आहे. हा षटकोनाच्या बाबतीत काय, एरिया ऑफ रेग्युलर हेक्झागॉन इज लेस दॅन एरिया ऑफ सर्कल, बरोबर आहे ना. इथे आता ही आणखीनच, इट्स अ पॉलिगॉन अँड एरिया ऑफ पॉलिगॉन इज अगेन लेस दॅन एरिया ऑफ सर्कल. असं जरी असलं तरी इफ number of sides of polygon increases, then naturally area of polygon increases, and the difference between area of polygon and area of circle decreases. We say that n, that is number of sides tending to infinity, area of polygon is equal to area of circle, but it means area of polygon is very nearly equal to area of circle. इथे भिंग आहे, देर इज द लेन्स, आणि या भिंगाचं अंतर जे आहे ते अंतर आणि भिंग, खरं तर भिंगाचं अंतर एवढं जास्त आहे की त्या दृष्टीने जी भिंग जरी तुम्हाला वक्र दिसत असलं तरी इट कॅन बी ट्रीटेड ॲज अ व्हर्टिकल सेगमेंट. म्हणजे आपण जरी ते कर्व असला तरी वी ट्रीट इट ॲज अ व्हर्टिकल सेगमेंट. सिमिलरली इथे 2 पॉईंट्स आहेत. या पॉईंटचे इकडपासूनचं अंतर जे आहे ते स्ट्रेट डिस्टन्स समजा डी असेल आणि ती तिरकी अंतर D1 D2 असली तरी ह्या अंतराचा विचार लक्षात घेता D1 D2 आणि D अशी जी 3 अंतर आहेत त्या सगळ्याला आपण एकच म्हणू शकतो D, कारण जवळजवळ ती तिन्ही अंतरं सारखी आहेत. आलं लक्षात. इथे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढताना आपण काय करतो, त्या वर्तुळाचे भाग करतो आणि त्याच्यापासून असे तुकडे लावून आयत तयार करतो. एरिया ऑफ रेक्टँगल इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ, वी नो दॅट. आता ही जी लेंथ आहे ती म्हणजे येते 2πr, तर निम्मी म्हणजे πr, आणि ब्रेड्थ आहे ती आहे r, आणि देअरफॉर इट्स अ πr स्क्वेअर. पण प्रत्यक्ष मात्र लेंथ म्हणजे सरळ रेषा आहे का, नाही आहे, तरी आपण ती सरळ रेषा मानतो, व्हेरी नियरली इक्वल टू. तेव्हा आपला सगळा संबंध व्हेरी नियरली इक्वल टूशी असतो. टेन्स टू 2, 3x+2, तरी आपण मात्र एक्सची किंमत 2च घालतो. लिमिट x टेन्स टू 5, x² - 5x+2, तरी एक्सची किंमत 5च घालतो. लिमिट x टेन्स टू 30, sin x + 5, इथे आपण एक्सची किंमत 30च घालतो. याचा अर्थ टेंडिंग टू जरी म्हटलेलं असलं तरी वी आर गोइंग टू पुट एक्झॅक्ट व्हॅल्यू ऑफ दॅट व्हेरिएबल, असं आपण करत असतो खरं म्हणजे. मग आता अडचण कुठे होते, अडचण येते व्हेन डिनॉमिनेटर विल बी 0 ऑर ए फॅक्टर विच विल क्रिएट 0 इन डिनॉमिनेटर, तेव्हा अडचण येते. मग काय करायचं असतं त्यावेळी, चलाच्या किमतीस ठराविक
किंमत किती येई ठराविक, रस नसे या किमतीमध्ये, रस परी तो जवळ जवळ मध्ये. अशा वेळी आपण प्रथम किंमत घालायच्या आधी ए फॅक्टर विच विल क्रिएट झिरो इन डिनॉमिनेटर तो आपण कॅन्सल करत असतो फॅक्टर. मग आता काय करूया बघा. वाय इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2 लिमिट एक्स टेंड्स टू 2. इथे जर डायरेक्ट किंमत घातली तर छेदामध्ये शून्य येईल. मग फॅक्टराईज एक्स स्क्वेअर मायनस 4 दॅट एक्स मायनस 2 इंटू एक्स मायनस 2 एक्स प्लस 2. म्हणजे न्यूमरेटर येईल एक्स मायनस 2 एक्स प्लस 2 अपॉन एक्स मायनस 2. एक्स मायनस 2 विल गेट कॅन्सल आउट, therefore I will get x plus 2. आणि मग आता किंमत घालायची x इज इक्वल टू 2, therefore 2 plus 2 विल बी 4 असं असतं. आता इथे पण तसंच आहे. एक्स स्क्वेअर मायनस 5 एक्स प्लस 6 अपॉन एक्स मायनस 3 लिमिट एक्स टेंड्स टू 3. इथे आपण पहिल्यांदा काय करणार, ते एक्स स्क्वेअर मायनस 5 एक्स प्लस 6चे फॅक्टर्स पाडणार. एक्स मायनस 3 एक्स मायनस 2 त्यातला एक्स मायनस 3 घालवणार. देन एक्स इज इक्वल टू 3 घातलं की विल गेट एक्स प्लस एक्स मायनस 2 3 मायनस 2 दॅट इज इक्वल टू 1 असं मग ते होईल. समजलं आहे. याचा अर्थ वी आर गोइंग टू कॅन्सल अ फॅक्टर विच विल क्रिएट झिरो इन डिनॉमिनेटर. अंशाचे छेदाचे अवयव पाडून मग त्यांना लिहूया, कॅन्सल करू अवयव तो, त्यानंतर मग किमतीस देऊया. हा प्रॉब्लेम काय बघा. एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 7 एक्स प्लस 10 मायनस 5x अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 7 एक्स प्लस 10 प्लस 6 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 7 एक्स प्लस 10. आता इथे डिनॉमिनेटर इज कॉमन, therefore I will write x square minus 5x plus 6 upon x square minus 7x plus 10. एक्सटेंडिंग टू 2 असेल तर इथे डायरेक्ट दोन किंमत घातली तर छेद शून्य होईल. म्हणून मग मी काय केलं, फॅक्टराइज न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर एक्स मायनस 2 एक्स मायनस 3 factors of numerator, x minus 5 x minus 2 factors of denominator, cancelling x minus 2 and then x minus 3 upon x minus 5. X equal to 2 hala, 2 minus 3 that is minus 1 upon 2 minus 5 that is minus 3, minus 1 upon minus 3 that is 1 upon 3. आता इथे काय आहे, इथे we are going to rationalize the denominator. x minus 3 upon root x minus root 3. तर एक्स मायनस 3चे रूट एक्स मायनस रूट 3 रूट एक्स प्लस रूट 3 फॅक्टर्स पाडले. रूट एक्स मायनस रूट 3 रूट एक्स मायनस रूट 3 गेले अँड देअरफॉर एक्सटेंडिंग टू 3 इट विल बी रूट 3 प्लस रूट 3 दॅट इज 2 रूट 3. साइन एक्स अपॉन एक्स इक्वल टू 1च असतं, टॅन एक्स अपॉन एक्स इक्वल टू 1 असतं आणि म्हणून साइन 2x अपॉन एक्सचं उत्तर 2 येईल. टॅन 7x अपॉन एक्सचं उत्तर 7 येईल. त्यामुळे हे असं करायचं असतं. तात्पर्य काय थोडक्यात, we are going to cancel a factor which will create 0 in denominator, or we will use a proper formula. For that purpose we will not there will be no harm in any problem. बेरीज अथवा वजा बाकी जर गुणोत्तरीय बैजिक राशी जर अपूर्णांक नियम वापरून त्रिज्या करूया सर्व बराबर, क्रिया करूया सर्व बराबर. अवयव पाडू अंश छेदाते, लोप साधारण गुणकांचे, किंमत घालू सरते शेवटी त्याचे उत्तर मिळण्यासाठी. छेदांचे परिमेय करण प्रथम करूनी घ्यावे, लोप करूनी अवयवांचा किमतीस मग मिळवावे. Consider these three problems. 2x plus 3y equal to 7, x square plus y square equal to 25, y square equal to 4ax. आता या प्रॉब्लेममध्ये एक्सची किंमत आपण देणार आहोत आणि वायची किंमत आपोआप मिळणार आहे. असं ज्यावेळी असतं तेव्हा वी से वाय डिपेंड्स अपॉन एक्स, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. देर इज नॉट ओनली रिलेशन बिटवीन एक्स अँड वाय, बट वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. वाय इज कॉल्ड डिपेंडंट व्हेरिएबल, एक्स इज कॉल्ड इंडिपेंडंट व्हेरिएबल. अशी ही 3 उदाहरणं. रेषेचं समीकरण म्हणजे त्या रेषेवरील प्रत्येक बिंदूने पूर्ण केलेली अट असते. इट्स अ कंडिशन विच इज फुलफिल्ड बाय एव्हरी पॉईंट ऑन द लाईन. 2x plus 3y equal to 12 असं जर एखाद्या रेषेचं समीकरण असेल तर त्याचा अर्थ
एक्सच्या निर्देशकाची दुप्पट केली, वायच्या निर्देशकाची तिप्पट केली, त्यांची बेरीज 12 येते का नाही, 12 आली तर तो बिंदू त्या रेषेवर आहे, नाही तर नाही. रेषेचे समीकरण म्हणजे अट एक आहे, रेषेवरते बिंदू करती पूर्ण अशी आहे. अट पूर्ण करणारा त्या रेषेवरती, समीकरणाचा अर्थ नेमका स्पष्टता ही किती. लोकस म्हणजे बिंदू मार्ग या नावे परिचित, सरळ अथवा वक्र तरीही अट पुरी निश्चित. कंटिन्युटी याचा अर्थ सलगता. हे जे दोन रस्ते दिसत आहेत याच्यामध्ये गॅप आहे, म्हणजे तो सलग नाही आहे. इथं पण दोन रस्ते आहेत, एक वरता एक खालता, ते पण सलग नाही. सलग याचा अर्थ ओळीनं असलं पाहिजे, कंटिन्युटी याचा अर्थ सलगता असतो. मुंबई गोवा मार्ग सलग परी, पूल पडे नदीवरचा, सलग राही कसा मार्ग तो, खंड पडला ऐसा. आता असं विचारलं जातं, वेदर द गिव्हन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 2. मग ते आपण काय केलं, लिमिट एक्स टेन्स टू 2, एक्स स्क्वेअर मायनस 4 अपॉन एक्स मायनस 2 आहे. एक्स मायनस 2 गेले की एक्स प्लस 2 येतं, उत्तरही 4 येतं. आणि एक्स इज इक्वल टू 2 असताना 2x आहे तर उत्तरही 4 येतं. जर ही उत्तर बरोबर आली तर ते कंटिन्युअस, नाही तर कंटिन्युअस नाही. देअरफॉर धिस फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 2. या पद्धतीनं लिमिट आणि कंटिन्युटीचा आपण जर अभ्यास केला तर ते आपल्याला चांगलं समजेल. म्हणूनच याची या पद्धतीची इंट्रोडक्शन आपण केली.